आपले मनापासून आभारी आहे बुरे साहेब. आपण आमच्यापर्यंत समस्या मांडल्या त्याच्यामुळे कमीत कमी नागरिकांच्या समस्या सुटतात. आपण पत्रकार बांधव आहात, आपल्या माध्यमातून ज्या समस्या आमच्यापर्यंत येतील त्या 100% तात्काळ सोडवण्यात येतील. आपणही जी जागरूकता दाखवली ती नागरिकांच्या हितासाठी दाखवली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. व आमच्यापर्यंत समस्या पोहोचवल्या व आम्ही त्या सोडवण्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याबद्दलही मी मनापासून आपले आभार मानतो. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा ग्रामीण रुग्णालय. इथं ठिकाणी बोर्ड तुम्हाला दिसत आहे. इथं काल ह्या ठिकाणी मी इथं येऊन गेलेलो होतो, कारण इथलं जे ह्या दवाखान्यामध्ये जे मोठे खड्डे पडलेले होते ते मी सगळं अक्षरशः दाखवलेले होते की किती मोठे खड्डे होते. आणि मी त्या ठिकाणी बातमी टाकली होती. मी जशी बातमी टाकली तसं पाचोरा नगर परिषदेचे जे किशोरप्पा बारोकर आप्पा आहेत, तर जसे माझी बातमी पडली तसे पाचोरा नगर पालिकेचे उपनगर अध्यक्ष आहेत, ते बातमी बघितल्या अंतीच आप्पाचा फोन आला की मी आज जे बी असेल ते तिथलं काम मी करून देतो. कारण त्यांना आप्पांना समजत होतं की ह्या ठिकाणी पेशंटचा जो गाडा आहे, जो ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याचा हातपाय मोडलेले आहेत, त्याला जर घेऊन जाते वेळेस ह्या ठिकाणी मोठे खड्डे होते, त्यांना त्रास होतं. आणि एकमेव खरं तर कर्मचाऱ्याचं किंवा असं पेशंटचं काम करायचं बारोकर आप्पाचं पहिल्यापासून समाजकारण आहे. तर आप्पा, हे जे तुम्ही जसं बातमी पडली तुम्ही बघितलात आणि त्या क्षणी मी आज संध्याकाळ पण करून देतो म्हटलं, हे तुम्ही एवढं फास्ट कसं जमतं तुम्हाला? हे बघा, आम्ही पाचोरा नगरपालिकेला आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात काम करतो आणि सौ सुनीताताई पाटील आमच्या नगराध्यक्षा यांच्या संकल्पनेतून पाचोरा शहरात स्वच्छता अभियान चालूच आहे. पण आम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे आपणने किंवा ताईंनी, या माध्यमातून वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व. बातमी लागली लगेच मी तुम्हाला कॉल केला की बोरे साहेब असा विषय आहे, ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. मी मुलाला सांगितलं की बाबा काही करून तिथले जो पेशंट येतो, इमर्जन्सी असतात, अडचणीचा विषय आहे, मग त्यांनी तात्काळ ते गड्डे बुजवण्याचं काम आम्ही एका मिस्त्रीला बोलून तात्काळ करून दिलं. हे काही आपण कुठल्या निधीतून वगैरे किंवा फंडातून केलेले, ते वैयक्तिक केलेले आहे. त्याच्यामुळे कुठलीही समस्या शहरात आम्हाला लगेच आढळली तर आम्ही तात्काळ, मागे पण मुलाने जयने रात्री 2 वाजता भुयारीमधले गड्डे बुजले होते, ती बातमी लागली होती. पोस्ट हायस्कूल जवळ सारे बाहेर निघाले होते. तात्काळ मुलांनी तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला होता. कुठलीही अडीअडचण असल्या शहरात आम्हाला तात्काळ संपर्क साधा. सुनीताताईंच्या नेतृत्वात पाचोरा शहरातला आम्ही सर्व सन्माननीय 12 नगरसेवक, 22 नगरसेवक केव्हाही तत्पर हजर असू. पण आप्पा, आम्ही आतापर्यंत कुठलंही काम, ते भैरे असेल आणि आम्ही अनेक कुठेही काम असेल, पण आम्ही बाती पडल्यानंतर त्याला कमीत कमी एक 7 दिवस 10 दिवस असं लागतात, त्याला वेळ लागतात. पण हे जे काम आहे ना, कारण हे आता मी बातमी परवा लावली म्हणून मी श्रेय घेण्यासाठी आलेलो नाहीये, मी तुमचा आभार मानण्यासाठी आलेलो आहे की तुम्ही जशी बातमी पडली त्या क्षणी मला फोन करून सांगितलं की मी संध्याकाळपर्यंत करतो. एवढं फास्ट आणि एवढं तुम्ही असं जनतेचं काम कसं काम करू शकता, मला हे जाणून घ्यायचं. हे बघा, नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो, हे लोकांना कळू द्या. नगरसेवक म्हणजे काही शोभेचं पद नाहीये किंवा मी उपनगराध्यक्ष म्हणून किशोरप्पांनी जी जबाबदारी दिली ते कधी ते पैसे कमवण्यासाठी दिलेली नाही, जनतेची सेवा करण्यासाठी दिलेली आहे. त्यामुळे आमचा रोज तिथे जनता दरबार असतो. शहरातला कुठलाही माणूस आला तात्काळ त्याची समस्या सोडवली जाते. आम्ही जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे यापुढेही हे काम असंच चालू असेल, सतत कायमस्वरूपी. आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वात आमचे कामाची तत्परता ही अशीच असेल की कुठलीही समस्या आम्हाला जाणवली, कुठे बातमी लागली किंवा कोणी शहरातल्या नागरिक असो, तुम्ही पत्रकार बांधव असो, कोणी फोन करून सांगितलं की अशी समस्या आहे, ती तात्काळ सोडवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना मी स्वतः आवाहन करतो, आम्ही स्वतः पालिकेत असतो, दिवसभर कुठलीही समस्या असल्यास, शहरातल्या कुठल्याही प्रभागात असल्यास तात्काळ पाचोरा नगरपालिकेचे आमचे सन्माननीय नगराध्यक्ष सुनीताताई असो, मी स्वतः उपनगराध्यक्ष असो किंवा सन्माननीय आमचे नगरसेवक असो, कोणालाही संपर्क केला तर तुम्हाला तात्काळ समस्या सोडवण्यात येतील, ही मी पाचोरा शहरातील नागरिकांना आवाहन करतो. कोणाला काही समस्या असली तर तात्काळ आमच्याशी संपर्क करावा. एकमेव असे नगरसेवक आहेत
की तुम्ही म्हणजे मी त्यांना फोन सुद्धा केलेला नाही की तुम्ही इथलं काम बघा का काय करा, फक्त त्यांनी बातमी बघताच त्यांनी सांगितलं की समस्या खरोखरच दवाखान्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटला त्रास होतोय, त्यांनी ते जाण घेऊन ते काम करून दिलेलं आहे. आप्पासाहेब, मी आतमध्ये काल परवा गेलो होतो, पाणी नव्हतं तिथं पिण्यासाठी, तिथं पाणी येतच नव्हतं. तर मी सिस्टरांना मध्ये विचारले असता त्यांनी सांगितलं होतं की इथं नगरपालिकेचं जर पाणी सुटलं तर ह्या ठिकाणी पाणी येतं म्हणे. तर एक विनंती होती की ह्या ठिकाणी नगरपालिकेचं जर पाणी आलं तरच ते आता जे लोक रात्री थांबतात ते त्यांना प्यायला भेटतं म्हणे. एक तुम्हाला दुसरी समस्या आहे, आता त्यांनी चालू केलेले आहे, आता पाणी नगरपालिकेत सोडले वाटतं, एक कायमचं फक्त इथं पाणी येईल असं थोडंसं नगरपालिकेला बोलाल असे आमची अपेक्षा आहे. उद्या मी सीओ साहेबांशी चर्चा करून जर आपल्याला इथे फायर फायटरने डायरेक्ट त्यांच्या टाक्यांमध्ये पाणी टाकता येत असेल तर 1 दिवसाआड 2 दिवसाआड आपण फायर फायटर पाठवून पाण्याची व्यवस्था करून देऊ, पिण्याच्या पाण्याची. काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. राहिलं स्वच्छता मोहीम आटोपल्यानंतर सिव्हिल परिसरामध्ये जे मागच्या बाजूला जे जास्त खूपच घाणीचं साम्राज्य आहे तेही त्या दिवशी आम्ही बघितलेलं आहे, तेही तात्काळ स्वच्छतेचं अभियान राबवून घेऊ. सिव्हिलही स्वच्छता पूर्ण म्हणजे PM रूम जवळही फिरलो मी, तर खूप घाणीचं साम्राज्य आहे. त्या तिथे मी आदरणीय डॉक्टर साहेबांना सांगितलेलं आहे की आमची स्वच्छता मोहीम 5-7 दिवसात आवरली की पाचोरा सरकारी दवाखान्यातली टोटल स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. राहिलं पाण्याचा विषय, त्याचाही मार्ग आम्ही तुम्हाला 2 दिवसात काढून देतो. धन्यवाद आप्पा. तुम्ही जिथं याल तिथं 100% काम होणार आहे. सगळं जनतेला बी माहितीच आहे, तिथं सांगायची गरज नाहीये. पण हा जय पोरगा आता आप्पाच्या मागं काम, पाचोरा नगर परिषद उपनगराध्यक्ष झाल्याबद्दल तुमच्या पाठीमागं कामाचा व्याप वाढलेला आहे. तर त्यासाठी हा त्यांचा मुलगा जय आहे. रात्री 12 वाजता आला या ठिकाणी येऊन ते सिमेंटची गोणी रेती आणून बरेचशा म्हणजे खरोखर सांगतो आप्पा, तुमच्या पायावर पाऊल ठेवून जय सुद्धा तुमच्या पाठीमागे दिसून येतोय. जय, तुझं सुद्धा ह्याच्यामध्ये खूप खूप अभिनंदन आहे. आणि आता ह्या कामामधून आपल्याला काय दिसते माहितीये का, प्रशासन आणि जर लोकप्रतिनिधी जर दोघंही एकत्र आले असतील, एकत्र जर मिळून काम करत असतील तर त्याचं जिवंत उदाहरण आहे किती फास्ट काम होतं. या ठिकाणी मी तुम्हाला खड्डे दाखवलेले होते, या ठिकाणी तुम्हाला हे खड्डे दाखवून दे. आता या ठिकाणी मी तुम्हाला खड्डा दाखवलेला होता, इथे किती मोठा खड्डा होता, तो अक्षरशः ट्रेचर येणारा ह्या मोठ्या खड्ड्यात जायचं, हा खड्डा बुजवला गेला. आता कालच तुम्हाला इथला मोठा खड्डा दाखवला होता. दुसरा हे सुद्धा खड्डा मोठा होता, हे सुद्धा जो बी ट्रेचर येत होतं ह्या खड्ड्यात चाललं जात होतं या ठिकाणी. म्हणून हा जो बी पेशंट येत होता त्यांना खूप त्रास व्हायचा. आणि आज आपल्या पाचोरा नगर पालिकेचे जे उपनगर अध्यक्ष किशोर बारोकर आहेत, त्यांनी तात्काळ दखल घेतली आणि त्यांनी इथे येऊन एवढं हे काम करून दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला हे सुद्धा खड्डा दाखवला होता, आता मेन दरवाजा आहे हा. आप्पासाहेब, खरोखर तुमचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. कारण आम्ही इथे येण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही एवढं तात्काळ जे काम केलात, एवढं जनतेचे तुम्ही कामं करतात, त्यासाठी तुमचं ह्या आरोग्य दूत कडून खूप खूप धन्यवाद आहे. काल सुद्धा ते तर आपण खड्ड्याची बातमी घेतलेलीच होती. त्याच्यानंतर इथं येणारे जे लोक गरीब पेशंट असतात, इथे येणारा आमदाराचा पेशंट येत नाही, खासदाराचा पेशंट येत नाही, नगरसेवकाचा पेशंट येत, इथे येणारा जो असतो तो सर्वसामान्य असतो. मी काल बोललेलो होतो आणि त्यासाठी इथं पाणी चालू झालं पाहिजे. मी काल रिक्वेस्ट केली होती, जो अधिकारी जो बी असेल त्या अधिकाऱ्यांना मी भेटलेलं होतं, त्यांनी मला बोलले होते की आज पाणी तुम्हाला चालू करून देईन. आता त्यांनी सांगितलेलं आहे चालू झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आप्पासाहेबांच्या हातूनच पाणी इथं नव्हतं, 15-20 दिवस इथं पाणी पडत नव्हतं. रिक्वेस्ट केली होती आम्ही इकडं. आता ते फक्त पाणी पडतंय का इथं बघा, ते चालू करून घ्या. दाखवून दे जवळ पडते काढते नाही. हे पा पाणी पडतं आहे. हे पा इथलं बी जर तुम्ही बघितलं तर हे पा, म्हणजे ही आता इथं सुद्धा पाणी पडायला सुरुवात झालेली आहे. पण आप्पा, तुम्हाला मध्ये आणण्याचं कारण एकच आहे की आता हे आजच्या दिवस नगरपालिकेने पाणी सोडले म्हणून इथं पाणी पडत आहे असं दवाखान्यावाल्याचं म्हणणं आहे. तुम्ही जर लक्ष दिलात, इथं जर पाणी नगरपालिकेने सोडले तर 24 तास पाणी राहील. थोडं रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही एवढं केला तर खूप खूप इथं तुमचा आभार मानताल. आणि खरंच आता थोडं 2 गोष्ट आता आला तर आमच्या आरोग्य दूतनी जर बोलून द्या की इथं पाणी चालू, जबाबदारी आपल्यालाच घेणार, दुसरं कोणी घेणार नाही. आतापर्यंत आपल्याला जरी इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कल्पना दिली असती आम्हाला पाण्याची समस्या आहे, पाचोरा नगरपालिकेच्या मधून काहीतरी मदत करावं इथे, आम्ही केली असती. आमच्यापर्यंत ही जर समस्या आलेलीच नाहीये, पण आता तुमच्या माध्यमातून आली तरी आपण मार्ग काढून देऊ. हाही मार्ग निघून जाईल, काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. बघितलं का, म्हणजे
जे हे तर करायला तात्पर्य आहेत की कधीही सांगा हे आधी अर्ध्या रात्री येऊन काम करणारे आहेत, पण ह्यांच्यापर्यंत ते पोहोचलं नाही म्हणून ते इथपर्यंत पाणी पडत नव्हतं. जनतेचे काम करणारे रात दिवस त्या जनतेत राहणारा माणूस आहे आणि आज त्यांनाच कळालं आणि तात्काळ त्यांनी जेही असेल खड्डे बुजून एका दिवसात दिलेले आहेत आणि ह्या ठिकाणी पाणी सुद्धा आता 24 तास राहील, चालू येईल असं आप्पासाहेबांनी बोललेले आहेत. आप्पासाहेब, तुमच्या आरोग्य दूतकडून खूप खूप धन्यवाद आहे काम केल्याबद्दल. धन्यवाद. आपले मनापासून आभारी आहे भुरे साहेब. आपण आमच्यापर्यंत समस्या मांडल्या, त्याच्यामुळे कमीत कमी नागरिकांच्या समस्या सुटतात. आपण पत्रकार बांधव आहात, आपल्या माध्यमातून ज्या समस्या आमच्यापर्यंत येतील त्या 100% तात्काळ सोडवण्यात येतील. आपणही जी जागरूकता दाखवली ती नागरिकांच्या हितासाठी दाखवली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. व आमच्यापर्यंत समस्या पोहोचवल्या व आम्ही त्या सोडवण्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दलही मी मनापासून आपले आभार मानतो. परत बोलतोय मी, प्रशासक आणि लोकप्रतिनिधी जर एकत्र काम केलं तर किती फास्ट काम होतं हे जिवंत उदाहरण आहे. धन्यवाद आप्पासाहेब.